फोन लावून बघतो आपल्याला एक चांगलं पोराचं लग्न जमाना. या पोरानं जर दिमाग खाल्ले का नाही, दारू पिऊन पोरी कोण देना ती. हॅलो, हां हॅलो, आप्पा बोलताय काय? तुम्ही कोण बोलताय? मी अण्णा बोलतोय. आप्पा एजंट बोलताय काय तुम्ही? हो हो, आपा एजंट बोलतोय, बोला की. अहो तेवढं का नाही, पोराचं लग्न जमावं की राव. तुमचा पोरगा बिन लागणार राहिला तर काय होईल हो? अहो जगात कसं आहे माहिती आहे का ते, अहो सगळ्यांची गाठी बेटी गाठ बांधलेली असत्या किंवा हे केलेल्या असत्या, परंतु नाही त्याचं बी काहीतरी का नाही मागचं सरळ घे. नाही, कशासाठी म्हणतोय मी, आपल्या देशात बिन लग्नाचं माणूस राहिलं का नाही मोठं लय होतं हो. उदाहरण सांगतो तुम्हाला. अटल बिहारी वाजपेयी बिन लग्नाचं राहिलं, ते पंतप्रधान झालं. अब्दुल कलाम बिन लग्नाचं राहिलं, ते राष्ट्रपती झालं, सायंटिस्ट झालं. अजून पुन्हा मोदी आहे, तर मोदीने बी लग्न केलं नाही, ते पण देशात जवळजवळ 15 वर्ष झालं पंतप्रधान आहेत. हे कसं होतं माहिती आहे, लग्न केलं का ते बायकाचं ऐकायला लागतंय आणि बायकाच्या त्या प्रपंचात गुरफटून जातंय हो. त्यामुळं माझं काय म्हणणं आहे, ते बिन लग्नात राहिलेलं चांगलं हो. आपण काय तुम्ही एजंट आहे असं बोलून चालतंय का? एवढं जमवा की काय फरक पडतोय तुम्हाला? अहो एजंट असलो म्हणून काय झालं, अहो तुम्हाला अण्णा थोड्या तरी लाजा वाटायला पाहिजे त्या हो. आता काय लग्न जमवायची पोराची लाज कशाची वाटते हो आम्हाला? अहो लाज वाटत कशी नाही, मला सांगा, तुम्ही आता लग्न कशासाठी करायचं म्हणताय पोराचं? बाबा जर चांगला शाळा शिकला असता, निर्व्यस्ती राहिला असता, काय कुठं 4 पैसे कमवलं असतं, लग्न झालं असतं का नसतं मला सांगा. बरोबर आहे. मग अहो पण का नाही तुम्हाला एक सांगू का आप्पा, हां अहो का कसं आहे माहिती आहे का, जगात का नाही सगळी का नाही थोडंफार पितात खातात काय. आज एवढं की पोरग माझं जरा थोडं जास्त पितं एवढंच की. अहो तुमचं पोरग पेल, पुन्हा त्याला पोरं होतेली, 2 हाताचं 4 हात होईल, 4 हाताचं 8 हात होतेली, म्हणून तुम्ही लगीन का लागलाय, तुम्हाला वंशाला देवा पाहिजे. हे सगळं खरं आहे. अहो पण तुमच्या त्या वंशाच्या दिव्यासाठी लोकांच्या लेकराचा गळा होता का काय त्या दुसऱ्या पोरी बिनकामाचा? तिचा काय दोष आहे सांगा बरं बघू. अहो लग्न केल्यावर का नाही होईल की जरा का नाही. अहो कसं होतंय माहिती आहे का, हां अहो सुधरेल की. म्हणजे लोकांच्या मुली काय टेस्टिंग काय द्यावी, टेस्ट करायचं. लग्न केल्यावर तुमचा मुलगा सुधारला तर ठीक, नाही सुधारला तर तिने काय करायचं? अहो तिनं काय करायचं सवाल येत नाही, परंतु का नाही कसं आहे, काही लोक का नाही लग्नानंतर का नाही सुधारते ते. अहो लग्नानंतर सुधारत असतील, तुम्ही सुधारत असाल बिनकाम. मला रात्री स्वप्न पडलं होतं आणि माझ्या स्वप्नात देव आला आणि मला म्हणला, आप्पा तुम्ही लय मोठं पाप करायला लागलाय. मी म्हटलं कशाचं पाप? मग पाप काय करतोय, चांगलं काम करतोय, 2 मन जुळवतोय, मी गाठी बांधतोय दोघांच्या म्हणलं, आणि आयुष्याला नवीन सुरुवात करते. अहो करा म्हणला, चांगल्याचं चांगलं करा. दारुड्याला मुली काय देताय तुम्ही म्हणला, हे तसलं काय करू नका म्हणला, तर तुम्ही राहसाल नाही तर तुम्हाला शाप लागल म्हणला. अहो ते थोडं पेते, 2 टाइम तेवढं पेते या. म्हणून मी ठरवलंय आता दारुड्याच्या पोरांचे लग्न करायचे नाही, बिन लग्नाचं घोळी राहिलं तरी चालतं. 2 टायमाला पेताय मला लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमचं पोर काय म्हणून तुम्हाला वाटायला लागले 2 टायमाला पेताय. अहो दिसून देतच नसतोय कवा. अहो उलट बरं आहे की सुधीर नाही का, कोणाचं नाव काढत नाही, गोष्ट काढत नाही, आपलं पिऊन झोपते या. अहो पिऊन झोपते. अहो पण त्या पोरीने काय करायचं उद्या? लोकांना लेकरांना आणलं तर तुम्ही किती दिवस आहे? तुमचं झालं आज आहे तर उद्या नाही, 2 दिवसात तुम्ही मरून जाणार आहे. काय उद्याच मारताय कोणाला ठावाय? अहो ती कोणाचं काय कोणाच्या हातात गावले का बरं का नाही, तुम्ही ते जमवा तेवढं राव, असं करू नका. नाही बघा, मला देवानं रात्री दृष्टांत दिलाय दारुड्यांची लग्न करू नका म्हणून. मी काही दारुड्याच लगीन करत नाही बा. तुम्हाला कोणाकडे लगीन करायचं ते करून घ्या, नाही तुमचा पोरगा गुळी सोडा नाही गावात असं वळवून टाका, मला काय सांगू नका. अहो असू द्या जरा का नाही होत असते या. बघा तुमचा मुलगा, अहो आता उद्या समजा लग्न झालं, तुम्हीच मला सांगत होता पोरगा आईचं ऐकत नाही, तुमच्या अंगावर येतोय. आणि उद्या त्या पोरीच्या अंगावर चालल्यावर काय करायचं? अहो असू द्या, काय घ्यायचं असते समजून, काय करायचं. मस्त का नाही मग आतलं का नाही मस्त गट्टा धरून बसलोय म्हणून पर का नाही बरं केलं पाहिजे लग्न. हो आता तुम्हाला सांगितलं कळत कसं काय 3 दाव. उद्या समजा उद्या पोरीच्या अंगावर गेलं, तुम्ही म्हणता माझं पोरगा ऐकत नाही, मग आम्ही काय करावं सांगा बरं बघू. पुन्हा ते यायचे पुन्हा ते मुलीला वडील माझ्या कशाला धरेल की, मी काय करू मग त्यावेळेला? अहो तसं काय नाही. अहो बघा
एजंटांनी असं ओरडून जमत नाही, बघा ते जमून. अहो मग वरडू नका म्हणून तुम्हाला गेलं 10 मिनिटं झालं सांगतोय बाबा, लग्न करू नका, पोराचं राहू द्या तसा, दारू बंद झाल्यावर मग लग्न करा. अहो तुमच्या पोरगा दारू पितो, तुमचा पोरगा सुधारेल, तुमचा पोरगा तुमचं काय ऐकत नाही म्हणून लोकांच्या मुलीचा गाव होता का त्यात? नाही हो, तसं करू नका हो. अहो कसं आहे की तेवढं का नाही जमवून टाका. नाही तुम्ही जमवा, तुम्ही बघा जावा, करा जावा, कुठं करायचं तर. आजपासून मी एक पण केलाय, कुठल्याही दारुड्या मुलाचं लग्न करणार नाही, खोटं बोलणार नाही. विषय कट करा. तुम्हाला कुठला एजंट मिळत असला त्याच्याकडे पैसे देऊन करा. मी तर माझं मन साफ ठेवलंय बघा, मी कुणाचं दारुड्याचं लग्न करणार नाही. फोन ठेवा तुम्ही.